माधुरी, हा बाळकृष्ण सौख्याचं आणि आनंदाचं प्रतीक आहे. बाळा, तुला मुलगा हो किंवा मुलगी, तुझं बाळ या बाळकृष्णासारखं गुटगुटीत आणि निरोगी हो, हीच इच्छा. माधुरी, बाळा जा आता आराम कर. सकाळपासून खूप दगदग झाली ना. जा, मेघनाला पाठव मदतीला. सावकाश. शमिका, तू केलायस वाटतं चहा. छान झालाय हो. छान झालं ना डोहाळे जेवण. विभा, तू सुद्धा नाचलीस म्हणजे कमाल आहे हो तुझी. त्याचं काय एवढं, पण मला या मुलींचं खरंच खूप कौतुक वाटतं. अगदी अनुभवी असल्यासारख्या वावरत होत्या. मेघना, खीर छान झाली होती. अगं, म्हणून तर समारंभ करायचे असतात. लेकी सुनांना सवय व्हावी आल्या गेल्याची, सणवार पाहुणा रावळ्यांची. अंदाज येतो ना सगळ्या गोष्टींचा. आता बघ, शमिका आली तेव्हा केवढी नवखी होती. कसलाच अंदाज नव्हता तिला. घरकामाची सवय नव्हती आणि म्हणून मी तिला पहिल्या झटक्यात नापास केलं. आणि मग पुढे काय झालं? म्हणजे पास कशा झाल्या त्या? अगं, काही विचारू नकोस. मी तिला म्हटलं मी तुझी परीक्षा घेईन, बघू किती टिकतेस त्यात ते. आणि असं म्हणून थांबले नाही, सरळ तिला घेतलं आणि गावाला निघून गेले. तिथे शेडाने सारवणं म्हणू नकोस, चुलीवर जेवण करणं म्हणू नकोस, विहिरीचं पाणी काढणं, सडा शिंपण सगळं करायला लावलं मी तिला. आणि पोरीने अगदी सगळं केलं, हसत मुखाने, काही कुरकुर न करता. या ना. मंजिरी, चहा आण का आणखी एक? हो, आणते ना. व्हेरी सॉरी हा, यायलाच मिळालं नाही. घरी रिनोव्हेशनचं काम चालू आहे ना, एक रूम आणखीन वाढवते, त्याच्यामुळे सकाळपासून अगदी निघता आलं नाही. म्हटलं उभ्या उभ्या काय होईना, पण जाऊन यावं. बरं. माधुरी कशी आहे? माधुरी दमली ना दिवसभर, जरा आराम करते. पण बरं झालं तुम्ही आलात ते. ही कोण? ही ना आमच्या जयची बायको मंजिरी. अरे वा, म्हणजे 2-2 सुना आल्यात. एक आली आणि एक यायची आहे. आता आम्ही ठरवलंय सगळं सुनांच्या हाती सोपायचं आणि निवांत राहायचं. अगदी बरोबर बोललात. आता आम्हाला सुद्धा तीच घाई झालीये. मागच्या त्या सगळ्या प्रकरणानंतर नचिकेतनी परत परीक्षा दिली आणि आता मात्र तो अगदी खराखुरा इंजिनियर झालाय. हा, अरे वा, ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे.
तुमचंही अभिनंदन हं. आणि तेव्हाही तो जे काही खोटं बोलला होता ते तुम्हाला वाईट वाटू नये म्हणूनच होतं, हो की नाही? शेवट गोड झाला ना, मग झाला. नाही नाही, अजून शेवट गोड व्हायचंय. खरं सांगू का, मेघना माझी सून व्हावी अशी अजूनही माझी इच्छा आहे. म्हणजे तुमची हरकत नसेल तर. काय, नचिकेतने परीक्षा दिलीये, आता तो खरोखरचा इंजिनियर झालाय. तो बोलला होता ना, ते त्यांनी करून दाखवलंय. मला वाटतं आता कोणालाच काही हरकत नसावी. नाही, म्हणजे तशी माझी काही हरकत नाही आहे. आपल्या दोन्ही घरांचा इतक्या वर्षांचा घरोबा आहे. शिवाय तेव्हाही नचिकेत आणि मेघनाने एकमेकाला पसंत केलंच होतं ना. जे काही गालबोट लागलं होतं ते विसरून जायची तयारी आहे आमची. पण एक गोष्ट आहे, मेघनाचे बाबा आता इथे नाही आहेत. त्यांचा निर्णय हा शेवटचा निर्णय असेल आमच्यासाठी. तेव्हा त्यांच्याशी बोलल्याशिवाय आम्ही काहीच नाही सांगू शकत तुम्हाला. हे बघा, काही हरकत नाहीये. तुम्ही सगळे आपसात बोला आणि ठरवा. इतके दिवस आम्ही सुनेची वाट बघितली, तशी आणखीन थोडी. काय मेघना? माधुरी झोपलीये का? तिला भेटायचं होतं. नाही, नसेल झोपली अजून. या ना. आजी, तुम्हाला काय वाटतं, आपण पुन्हा एकदा त्या नचिकेतवर विश्वास टाकायचा? नाही म्हणजे आपण एकदा फसलो या प्रकरणात. इतक्यात घाई करणं बरोबर नाही, नाही का? शिवाय मेघनाच्या सगळ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. ए हॅलो, अगं प्रॉब्लेम काय आहे तुझा? हा, मी खुश राहिले तर तुला नेहमीच त्रास होतो का? हा, तू तू अशी काय वागतेस मग? अगं मेघना, तू खुश राहावीस म्हणूनच मी हे सगळं बोलतेय ना. शमिका, तुझा प्रॉब्लेम काय आहे ग? तुला मी आनंदी कधीच बघवत नाही का ग? हे बघ शमिका, तुला आधीपासूनच माहित होतं नचिकेत बद्दल मला पहिल्यापासूनच सॉफ्ट कॉर्नर आहे. आणि आता तो झाला इंजिनियर, त्याचा कोर्सही पूर्ण झालाय. मग आता काय प्रॉब्लेम आहे तुला? अगं तू असा सतत निगेटिव्ह विचार का करतेयस? अगं मेघना, तू मला माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे. तुझं भलं व्हावं म्हणून तर मी हे सगळं बोलतेय ना. ओ रिअली? अच्छा, मग तू मेघना बरोबर बोलते ती. हा आयुष्यभराचा प्रश्न असतो. असा नाचरेपणाने निर्णय घ्यायचा नसतो. अजीब. मेघना, आजी, कधी मोठी होणार आहे ही पोर? हिचा हा आतताईपणा कधी संपणार आहे? देवा, पांडुरंगा, सद्बुद्धी दे या पोरीला. शमिका, जरा बाम आणून देतेस का बाळा? सकाळपासूनच्या दगदगीने ना डोकं माझं उठलंय नुसतं. हो. मला द्या ना, मला येतं डोकं चिपता. आणि दिवसभर काम करून दमला असाल ना तुम्ही? नाही अगं ठीक आहे. आणि आजींनी मला सांगितलं तर मी लावून येते ना.
हॅलो, कधी आत्ता? बरं ठीक आहे, आलेच मी. हो बाय. मंजिरी, ठीक आहे, लाव तू. माझं जरा महत्वाचं काम आहे, मी जाऊन आले. आईंना तसं सांग, मी फोन करीनच तसा. आजी, शमिका का ग? नाही मी. तुम्ही बसा आरामात, मी बाम लावून देते तुम्हाला. डोकं चेपते तुमचं, बरं वाटेल तुम्हाला. शमिका का आली नाही ग? कुठे गेली ती? माहित नाही हो. मला म्हणाली हा बाम घे आणि आजीचं डोकं चेपून दे. काम करून दमली असेल ना ती, पण मी आहे ना, मी डोकं चेपून देते तुमचं. आणि तसंही सवय नसेल ना का शमिकाला या कामाची. खरंच आहे म्हणा. पण पोर गुणी आहे हो, हिमतीची आहे. या घराशी खूप लवकर जुळवून घेतलंय तिने, आणि छान जुळवून घेतलंय बघ. मला माहिती आहे सगळ्याच गोष्टींना वेळ लागणार आहे. तुमच्या डोक्यावरून शमिकाचं भूत उतरवायला सुद्धा वेळ लागणार आहे, पण मी करून दाखवेन ते. पण या शमिकाच्या आईने माझ्या ह्यांना घराबाहेर काढलं. मी तिला या घरात टिकू देणार नाही. काय? तुझा बॉस 10 वर्षांसाठी तुला गल्फला पाठवणार आहे? आय मीन, मला मान्य आहे की 5 करोड ही खूप मोठी अमाऊंट आहे, पण ती वसूल करण्यासाठी गल्फला कशाला जायला हवं? हे कसलं डील आहे? आणि असा कसा रे तुझा बॉस? त्याला त्याचा बिझनेस सेटल करायला 10 वर्ष लागतात. दिस इज टू मच. मला वाटलं होतं की या 5 करोडसाठी तो काहीतरी लीगल ऍक्शन घेईल किंवा सरळ माझ्या सॅलरीतून डिडक्ट करेल, पण हे काहीतरी भलतच आहे. दिस इज रिडिक्युलस अभि. म्हणजे 10 वर्ष तू माझ्यापासून दूर जाणार? शमिका, मला काही कळत नाहीये. काय करू मी? अभिजितला आता नेमकं काय करावं काहीच कळत नसेल. मला बघायचंय आता तो नेमका काय डिसिजन घेतोय ते. अजितेश त्याच्या मनामध्ये नेमकं खरं काय चाललंय आता कळेल मला. अजितेश यासाठी मी त्याला कोंडीत पकडलंय. आता मला बघायचं आता नेमकी कुठल्या गोष्टीची तो निवड करतोय. पैसा की प्रेम? शेवटी कोणता निर्णय घ्यायचा हे तुझं तू ठरवायचं आहे अभि. पण मी एक सांगू का, आपण याचंही टेन्शन नको घ्यायला. आपण एक काम करूया ना, ऐक ना, म्हणजे तू गल्फला जाण्याच्या आधी आपण लग्न करूया. हा, आणि एकत्र मॅरिड कपल म्हणून आपण गल्फला जाऊया ना. 10 वर्षानंतर आपण परत येऊ. शमिका, ते शक्य नाहीये. मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करून पाहिलेत. हे बघ, मला वर्क परमिटचा व्हिसा मिळणार आहे, तसा तुला नाही मिळू शकत. आणि कपलला न पाठवायची कंपनीची पॉलिसी आहे. त्यामुळे गेलो तर मला जावं लागेल, घरच्यांपासून दूर आणि तुझ्यापासून दूर. उद्या सकाळपर्यंत उत्तर द्यायचंय मला.
गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मिस्टर राजेश. हाय राजेश, बसा. एक कॉफी घेऊन या. राजेश, या विलामधील एक सी फेसिंग रूम आहे, मला ती फर्निश करून हवी आजच्या दिवसात. आणि मला वाटतं तुमच्याकडे जेमतेम काही 4-5 तास फक्त बाकी आहेत. नो प्रॉब्लेम सर, माझी टीम तयार आहे. तुमच्या रिक्वायरमेंट कळल्या असतं तर. ओके. माझ्या रिक्वायरमेंट अशा आहेत की मला छान असे सिल्कचे कर्टन्स, ह्यूज वॉर्डरोब, कोझी फर्निचर आणि सगळे ॲडव्हान्स अप्लायन्सेस. एक असं छान छोटंसं बुकशेल्फ असेल तरी मला चालेल. हे मस्ट आहे मात्र. आणि बाकी इथे राहायला येणारी जी व्यक्ती आहे आल्यानंतर ठरवेल बाकी. ओके सर, आम्ही हे सगळं अवेलेबल करून देऊ. तसं बघायला गेलं तर मुंबईमध्ये सर्वात बेस्ट इंटिरियर आम्हीच प्रोव्हाइड करून देतो. हा तुमचा ॲडव्हान्सचा चेक आहे. स्टार्ट युअर वर्क. आणि राजेश, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, मला रूम एकदम पॉश, एलिट आणि अशी छान प्लेझंट दिसली पाहिजे. कारण येथे राहायला येणारी व्यक्ती खास आहे. सर, खूप खुश आणि एक्सायटेड दिसतात. म्हणजे नवीन इंटेरियर, कर्टन्स, फर्निचर. कोण कोण येते सर? माझी लेक येते अजितेश. माय चार्मिंग डॉटर प्रिया आज UK वरून येते. अजितेश, मी तुला सांगायला विसरलो, वेळेच्या आतमध्ये गाडी तिला आणायला पाठव एअरपोर्टवरती. हा, त्यात अख्खं एअरपोर्ट डोक्यावरती गेली ती. सगळ्या फ्लाईट्स कॅन्सल होती. खूप दिवसांनी तुम्ही इतके खुश दिसतात सर. एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? हॅलो, तुमच्याशी बोलतोय मी. How dare you? What the hell? कोण आहेस तू? आणि ही काय हालत करून ठेवली माझ्या केबिनची? Tone down, mister. कोणाशी बोलतोय तुला माहिती आहे का? ए, तू US प्रेसिडेंटची मुलगी असलीस ना तरी आय डोंट केअर, कळलं ना? ही काय हालत करून ठेवली माझ्या केबिनची? व्हॉट इज दिस? किती बोर कॅबिन्स आहेत या ऑफिसमध्ये. आणि काय करते म्हणजे काय? मी काय डेमोलिश नाही केलं तुझ्या कॅबिनला. बस टेबलवरती काही फालतू स्टफ्स होते तर त्याला साईडला केलं. सो व्हॉट? फालतू? तू ज्याला फालतू म्हणतेस ना, त्या फाईल्स मध्ये करोडच्या डील्स आहेत, कळलं का? आणि हे याची तर काही व्हॅल्यूच करता नाही येणार. त्यामुळे आउट, कळलं? संतोष, संतोष, कोण आहे त्या? केबिन मध्ये कशा घुसल्या? दुसऱ्यांच्या केबिन मध्ये घुसून अशा वस्तूंना हात लावायचा नसतो, माहिती नाही का यांना? बाहेर काढ आत्ताच्या आत्ता यांना, बाहेर काढ. नाही पण ते. अरे घाबरतोयस काय? ॲज इफ ही काही बड्या बापाची मुलगी आहे कुठल्या? कसले आवाज? डॅड, हाय. Oh, my sweet baby. Finally you are in India. मला माहिती आहे तुझं फ्लाईट वेळेवरती आलंय म्हणून मी ताबडतोब धावत पळत इथपर्यंत आलेलो आहे. आणि तू या केबिनमध्ये काय करतेस? तू माझ्या केबिनमध्ये का नाही जाऊन बसलीस? डॅड, तुमचं केबिन इतकं बोर आहे. ट्रस्ट मी, कंटाळा आलेला मला. मग इथे तिथे फिरत दिस केबिन वॉज एम्प्टी. या टेबलवरनं स्टफ साईडला काढला आणि बसायला गेले तर हो हो हो,
तुझी ओळख करून देतो मी. हा या केबिनचा मालक, आमच्या ऑफिस मधला यंग एट प्रॉमिसिंग एम्प्लॉय अभिजित. आणि अभिजित माझी मुलगी प्रिया. बाय द वे, हे सगळं व्यवस्थितपणे करून ठेवा. जसं पूर्वी होतं तसं करून ठेवा. आणि तुझी रूम तयार आहे बेटा, तू जाऊन तिकडे रेस्ट कर. इथलं काम फटाफट आवरतो, मी लगेच करेन. ओके डॅड, पण लवकर या, ठीक आहे? मला काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं आहे तुमच्याशी. ओके बाय. प्रियाला काही गोष्टी तिच्या मर्जीने, तिच्या स्टाईलने करायला आवडतात. एनिवे, माझी आणखीन एक मीटिंग आहे. ती मीटिंग संपली की मी तुला बोलावतो. नंतर आपण दुबईच्या डील विषयी डिस्कस करू. ओके? आणि आवरून घे व्यवस्थित, पूर्वी जसं होतं तसं करा.